नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे वाशिमच्या एका अशा रस्त्यावर जिथे आजही सूर्यास्तानंतर जाण्याचं धाडस कोणी करत नाही. एका रिक्षा चालकाच्या आयुष्यात त्या भयान रस्त्याने असा काही धुमाकूळ घातला की त्याचं आयुष्यच बदलून गेलं. ही केवळ एक कथा नाही, तर एका जिवंत अनुभवाची प्रत्यक्ष साक्ष आहे. जर तुम्ही अशा रहस्यमय, अंगावर काटा आणणाऱ्या कथांचे शौकीन असाल तर आत्ताच मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला मृत्यूच्या दारातून परत आलेल्या एका माणसाची थरारक कहाणी ऐकायची असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो. आणि हो, कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची थरारक भयकथा. मी दयानंद, वाशिम शहरातला एक साधा रिक्षा चालक. तसं बघायला गेलं तर माझं आयुष्य म्हणजे सकाळी लवकर उठून रिक्षा काढायची, दिवसभर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोचवायचं आणि रात्री परत येऊन बायको रुक्मिणीसोबत 2 घास सुखाचे खायचे. वाशिम हे तसं शांत शहर, पण इथे एक रस्ता होता ज्याबद्दल मी कधीच जास्त विचार केला नव्हता. तो म्हणजे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता. शहराच्या एका टोकाला असलेला तो रस्ता दिवसासुद्धा म्हणावा इतका वर्दळीचा नसायचा, पण रात्रीच्या वेळी तर तिथे चिडीचूप शांतता पसरायची. एखादा दिवा दूरवर लुकलुकताना दिसायचा आणि बाकी सगळं काळ्या कुट्ट अंधारात हरवून जायचं. स्थानिक लोक त्या रस्त्याबद्दल अनेक गोष्टी बोलायचे. कोणी म्हणायचं तिथे रात्री पैंजणाच्या घुंगरांचा आवाज ऐकू येतो, तर कोणी सांगायचं एखादी बाई किंवा म्हातारा माणूस लिफ्ट मागतो आणि मग अचानक गायबही होतो. तर काही जण असेही होते ज्यांच्या गाड्या रात्री तिथे आपोआप बंद पडायच्या आणि परत सुरू व्हायला तयार नसायच्या. लोक त्याला चकवा म्हणायचे, काही जण जखीन म्हणायचे. ही सगळी भुताटकीची प्रकरणं ऐकून मी फक्त हसायचो. मी स्वतःला फार मॉडर्न समजत होतो. अरे काय हे, अजूनही या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात लोक, असं म्हणून मी त्यांना हसून उडवून लावायचो. माझ्यासाठी ते फक्त जुनाट किस्से होते ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नव्हता. मला वाटायचं ही फक्त मनाची भीती आहे, दुसरं काही नाही. पण मला काय माहीत होतं की लवकरच माझ्यासोबत काहीतरी असं घडणार आहे ज्यामुळे माझ्या सगळ्या धारणा चुराडा होणार होत्या. माझ्या मॉडर्न विचारांना एक अदृश्य शक्ती आव्हान देणार होती. तोपर्यंत मला त्या रस्त्याची खरी ओळख नव्हती, पण लवकरच ती होणार होती. तुम्हाला काय वाटतं, मी योग्य होतो का त्या रस्त्याबद्दल असं बेफिकीर राहण्यात? ती रात्र आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. अमावस्येची रात्र असावी ती. सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला होता. विजेचे दिवेही रस्त्यावर फारसे नव्हते. दिवसभर रिक्षा चालवून मी थकून गेलो होतो. एक शेवटचा गिराईक स्मशानभूमीच्या थोडं पुढे असलेल्या वस्तीत सोडायचा होता. मी त्याला तिथं सोडून रिक्षा पळवली आणि विचार केला, आता घराकडे जाऊया. मी त्या भयान रस्त्यावरून एकटाच रिक्षा चालवत होतो. मधूनच एखादं कुत्रं भुंकल्याचा आवाज यायचा किंवा पानांची सळसळ ऐकू यायची. बाकी सगळीकडे निशब्द शांतता. अचानक माझ्या रिक्षाच्या दिव्यांच्या प्रकाशात मला थोडं पुढे एक अंधुक आकृती दिसली. मी डोळे झोळून पाहिलं तर ती एक स्त्री होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती रस्त्याच्या कडेला उभी होती. माझ्या रिक्षाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि ते बघून माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. तिचे डोळे अगदी लाल भडक चमकत होते, जणू काही अंगार होते. ते चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता, पण त्या डोळ्यांमधली तीव्रता माझ्या काळजाला भिडली. ती माझ्याकडेच पाहत होती. मी घाबरलो, पण तरीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. कोण असेल ही यावेळी, असा विचार माझ्या मनात चमकून गेला. मी रिक्षा थांबवली नाही, उलट रिक्षाचा वेग वाढवला. पण नेमकं त्याच क्षणी रिक्षाचं इंजिन अचानक बंद पडलं. मी किल्ली फिरवली, सेल्फ मारला, पण रिक्षा काही केल्या सुरू होईना. माझ्या घशाला कोरड पडली.
माझ्या मनात विचारांचं काहूर वाजलं. ही तीच तर नाही ना ज्याबद्दल लोक बोलतात. मी पुन्हा पुन्हा किल्ली फिरवत होतो. घामाघूम झालो होतो. माझ्या कानावर एक भयानक हसण्याचा आवाज आला. तो आवाज माझ्या पाठीमागून येत होता. माझ्या डोक्यात एकच विचार आला, पळ इथून. कसाबसा प्रयत्न करून मी रिक्षा पुन्हा सुरू केली. ती सुरू होताच मी अक्षरशः जीव खाऊन पळालो तिथून. आरशात पाहिलं पण मला काहीच दिसलं नाही. तरीही तो कानावर येणारा हसण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता. घरी आल्यावर मी धापा टाकतच रुक्मिणीला सगळं सांगितलं. ती सुरुवातीला घाबरली पण नंतर हसून म्हणाली, अहो तुम्ही थकून आला असाय, काहीतरी भास आला असेल तुम्हाला. स्मशान रस्त्याबद्दलच्या त्या जुनाट कथा ऐकून तुमच्या मनाचा गोंधळ झाला असेल. तिने माझ्या बोलण्याला अंधश्रद्धा ठरवून उडवून लावलं. पण मला माहीत होतं तो भास नव्हता, ती वास्तवता होती. काही दिवसांनी मला पुन्हा त्याच रस्त्यावर जावं लागलं. नाईलाजाने मी तिकडे गेलो. यावेळी मी जास्त सावध होतो. हळूहळू रिक्षा चालवत होतो. अचानक मला रस्त्याच्या कडेला पिवळ्या साडीत एक स्त्री उभी दिसली. ती मला लिफ्ट मागत होती. मी क्षणभर थांबलो. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. मला काही कळायच्या आतच ती रिक्षात येऊन बसली. मी तिला विचारलं, कुठे जायचंय? तिने फक्त बोटाने एका दिशेला इशारा केला. मी रिक्षा चालवायला लागलो. मधूनच मी आरशातून तिच्याकडे पाहत होतो. ती निरंतर बाहेरच्या अंधारात पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. अचानक एका झाडावरून एक घुबड भयान आवाजात ओरडलं. मी दचकलो आणि माझा हात रिक्षाच्या हँडलवरून सुटला. रिक्षा थोडी डगमगली. मी तिला सावरलं आणि पटकन मागे वळून त्या बाईकडे पाहिलं. आणि मित्रांनो, माझं काळीजच धडधडलं. ती बाई रिक्षात नव्हती. ती गायब झाली होती. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी रिक्षा थांबवली. उतरून आजूबाजूला पाहिलं पण कुठेही कोणीच नव्हतं. ती बाई रिक्षात कधी बसली कधी उतरली मला कळलंच नाही. मला चक्कर आल्यासारखं झालं. माझं डोकं गरगर फिरू लागलं. तिच्या अचानक गायब होण्याने मला खात्री पटली की तो रस्ता खरोखरच शापित आहे. माझ्या शरीरात एक थंडी शिरशिरली. थरथर कापायला लागलो. मी कशीबशी रिक्षा घरी आणली. घरी येताच मला भयानक ताप आला. मी अंथरुणावर झोपून राहिलो. मला काहीच सुचत नव्हतं. माझ्यासोबत हे काय घडत होतं? तुम्हाला काय वाटतं? माझ्यासोबत हे का घडत होतं? ती कोण होती? मी तापाने फणफणलो होतो आणि अंथरुणात पडून होतो. रुक्मिणी माझी काळजी घेत होती. तिने मला गरम पाणी दिलं. डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी माझी रिक्षा साफ करायला गेली. ती रिक्षा साफ करत असताना तिला सीट खाली काहीतरी चमकताना दिसलं. तिने वाकून पाहिलं तर तिथे लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या पडल्या होत्या. मी त्या रात्री पिवळ्या साडीतल्या बाईला रिक्षात घेतलं होतं पण ती गायब झाली होती. आणि आता या बांगड्या. रुक्मिणीला काही कळलं नाही. तिला वाटलं की प्रवाशांच्या असते. तिने त्या बांगड्या उचलल्या आणि घराबाहेरच्या तुळशी वृंदावनात ठेवून दिल्या. तिला वाटलं कोणीतरी येईल आणि नेईल. त्याच रात्री मी तापाने अर्धवट झोपेत होतो. रुक्मिणी दिवाणखान्यात बसून शिवणकाम करत होते. अचानक तिच्या कानावर घुंगरांचा मंद आवाज आला. सोबतच पावलांचा खुळखुळ आवाज हे ऐकू येत होता. सुरुवातीला तिला वाटलं बाहेरून कोणीतरी जात असेल पण आवाज घराच्या दिशेनेच येत होता आणि तो अधिक जवळ येत होता. रुक्मिणीने कानोसा घेतला. हा आवाज त्यांच्या अंगणातून येत असल्याचं तिला जाणवलं. तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. ती हळूच उठली आणि खिडकीतून बाहेर डोकावली. बाहेरच्या मिनमिनत्या दिव्यांच्या प्रकाशात तिला एक आकृती दिसली. तिने डोळे मोठे करून पाहिले आणि तिच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडता पडता राहिली. अंगणात आमच्याच रिक्षाजवळ तीच पिवळ्या साडीतली बाई उभी होती. तिचा चेहरा अंधारात पूर्णपणे दिसत नव्हता पण तो अंधारापेक्षाही काळाकुट्ट दिसत होता. तिच्या हातात काहीतरी होतं जे चमकत होतं आणि सर्वात भयानक म्हणजे ती रुक्मिणीने बाहेर ठेवलेल्या लाल बांगड्या तिच्या हातात घेऊन उभी होती. त्या बांगड्यांचाच आवाज येत होता. रुक्मिणीच्या डोक्यात एकच विचार आला, ही इथे कशी आली? ती बाई रिक्षाजवळ उभी होती आणि रिक्षाकडे एकटक पाहत होती.
तिचे डोळे आम्हाला दिसत नव्हते, पण तिच्या डोळ्यांमधून एक विचित्र चमक बाहेर पडत होती. रुक्मिणीला आता थरथरी भरली. तिने हळूच दरवाजा लावून घेतला आणि माझ्याजवळ आली. तिने मला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी तापाने पूर्णपणे गलितगात्र झालो होतो. तेवढ्यात 2-3 वेळा दारावर थाप पडली. ठक ठक असा आवाज थेट आमच्या काळजाला भेटला आणि मग एक भयानक कर्कश आवाज आला. दयानंद. तो आवाज इतका विचित्र आणि भयावह होता की आमच्या शरीरातील रक्तच गोठून गेलं. तो आवाज आमच्या दारातून थेट आमच्या आत शिरला. मला तापामुळे उठायलाही येत नव्हतं. रुक्मिणीने घाबरून माझ्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून मी आवाज करणार नाही. आम्ही दोघेही चादरीत लपेटून थरथर कापत होतो. ती बाई बाहेर दारावर थाप मारत होती आणि माझं नाव घेत होती. प्रत्येक थाप आणि प्रत्येक दयानंद हा शब्द आमच्या हृदयावर प्रहार करत होता. ती रात्र आम्ही कशी काढली ते मलाच माहीत. प्रत्येक क्षण एखाद्या युगासारखा वाटत होता. दारावरच्या थापा आणि आवाज हळूहळू कमी झाले आणि शेवटी पूर्णपणे थांबले. पण आम्हाला झोप लागली नाही. आम्ही फक्त सूर्योदयाची वाट बघत होतो. सकाळ झाली तशी सूर्यप्रकाशाची एक छोटीशी किरण आमच्या घरात शिरली. आम्ही चादरीतून बाहेर आलो, दोघेही घाबरलेले आणि थकलेले होतो. रुक्मिणीने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. अंगणात पाहिलं तर त्या लाल बांगड्या तिथे तुटून विखुरलेल्या होत्या. त्याचे तुकडे सर्वत्र पसरले होते आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे त्या बांगड्यांच्या तुकड्यांभोवती विचित्र पावलांचे ठसे उमटलेले होते. ते ठसे पाहून आम्हाला कळून चुकलं की हे एखाद्या सामान्य माणसाचे ठसे नव्हते, ते उलटे होते, म्हणजे टाच पुढे आणि बोटं मागे. आमची भीती अधिकच वाढली. त्या दिवसापासून माझ्यावर एक वेगळंच संकट आलं होतं. मला रात्रीची झोप लागेनाशी झाली. झोपलो तरी भयानक स्वप्न पडायची. तीच पिवळ्या साडीतली बाई माझ्या स्वप्नात येऊन मला घाबरवायची. तिचा काळा चेहरा, लाल डोळे आणि ते भयानक हसणं. मला झोपेतही घाम फुटायचा. मी ओरडून जागा व्हायचो आणि रुक्मिणीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. तिलाही घरात ती पिवळ्या साडीतली बाई वारंवार दिसू लागली. कधी स्वयंपाकघरातून जाताना, कधी अंगणात, कधी आमच्या दारासमोर. ती अदृश्य स्वरूपात आमच्या आसपासच वावरत होती असं आम्हाला वाटू लागलं. आमचं घर आता सुरक्षित राहिलं नव्हतं. आम्ही दोघेही पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचून गेलो होतो. रात्रभर झोप नाही, दिवसा सतत ती भीती. आमची अवस्था खूप बिकट झाली होती. आता हे फक्त माझ्या एकट्याचं प्रकरण राहिलं नव्हतं, तर रुक्मिणीलाही ती बाई त्रास देत होती. आम्हाला कळून चुकलं की आता सामान्य उपायांनी काहीच होणार नाही. आम्हाला तातडीने मदतीची गरज होती. आम्ही जवळच्याच एका पुजाऱ्यांकडे गेलो. त्यांना सगळा प्रकार सांगितला. पुजारी शांतपणे ऐकत होते. त्यांनी डोळे मिटून काहीतरी जप केला आणि मग म्हणाले, बाळांनो, तुम्हाला एक जखीन त्रास देत आहे. ती तुमच्या मागे लागली आहे. ही साधीसुधी शक्ती नाही. तुम्हाला एका तांत्रिकाची मदत घ्यावी लागेल. तेच तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतील. पुजाऱ्यांच्या बोलण्याने आम्हाला धक्काच बसला, कारण आम्ही कधी जखींबद्दल ऐकलंच नव्हतं. पण त्यांच्या बोलण्यातून आम्हाला आशेचा किरण दिसला. पुजाऱ्याने आम्हाला एका तांत्रिकाचा पत्ता दिला. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या तांत्रिकांकडे गेलो. तांत्रिकाने आमची सगळी कहाणी ऐकली. त्यांनी डोळे मिटले आणि काही मंत्र पुटपुटले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर झाले. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, तुमच्या मागे जी शक्ती लागली आहे ती एक अतिशय शक्तिशाली जखीन आहे. तिचे पाय उलटे आहेत आणि ती त्याच स्मशान रस्त्याची सत्ताधारी आहे. तिला तुम्ही तुमच्या रिक्षात घेऊन आला आहात आणि आता ती तुमच्या घरातही शिरली आहे. तांत्रिकाच्या बोलण्याने आमच्या अंगात भीतीची एक लहर दौडत गेली. ते पुढे म्हणाले, ती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्रास देणार आहे, पण काळजी करू नका, मी मदत करेन. तुम्ही कधी अशा अदृश्य शक्तींचा अनुभव घेतला आहे का? ती जखीन माझ्या मागे का लागली असे? तांत्रिकाने आम्हाला दिलासा दिला, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच गंभीरता होती. त्यांनी आम्हाला काही उपाय सांगितले. मी तुम्हाला काही ताईत देईन. हे ताईत तुम्ही तुमच्या गळ्यात घाला. दयानंद, तू हे ताईत गळ्यात घातल्याशिवाय रिक्षा चालवू नकोस आणि पुढचे 7 दिवस
रिक्षा बाहेर काढू नकोस. त्यांनी एक काचेची बाटली दिली. त्यात अभिमंत्रित पाणी होतं. हे पाणी तुम्ही रोज सकाळी तुमच्या रिक्षाभोवती आणि घराभोवती शिंपडा. विशेषतः दाराजवळ आणि खिडक्यांजवळ जास्त शिंपडा. घरात तुम्ही रोज सायंकाळी धूप घाला आणि हनुमान चालिसा म्हणा. हे उपाय तुम्ही सलग 7 दिवस करायचे आहेत. एकही दिवस खंड पडता कामा नये. आम्ही तांत्रिकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत पालन केलं. आम्ही गळ्यात ताईत घातला. रोज सकाळी उठून ते अभिमंत्रित पाणी रिक्षाभोवती आणि घराभोवती शिंपडत होतं. पाण्याचे शिंपडण्याने घरात एक प्रसन्न आणि पवित्र वातावरण तयार झाल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळी रुक्मिणी घरामध्ये धूप घालायची आणि आम्ही दोघेही मिळून मोठ्या भक्तीने हनुमान चालिसा म्हणायचो. सुरुवातीचे काही दिवस मला अजूनही ती स्वप्न येत होती आणि रुक्मिणीलाही ती बाई घरात दिसल्याचा भास होत होता. पण आम्ही हार मानली नाही. आम्ही तांत्रिकांवर पूर्ण विश्वास ठेवला. 4था दिवस उजाडला तसं मला स्वप्नात त्रास होणं थोडं कमी झालं. रुक्मिणीलाही ती बाई कमी दिसू लागली. 5व्या दिवशी तर मला शांत झोप लागली आणि रुक्मिणीलाही ती बाई दिसली नाही. 6व्या दिवशी पूर्णपणे शांतता होती. कोणतीही भयानक स्वप्न नाही. घरात कोणतीही विचित्र हालचाल नाही. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत होतो आणि आमच्या चेहऱ्यावर आशेचं एक स्मित उमटलं होतं. 7वा दिवस पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा तांत्रिकांकडे गेलो. आम्ही त्यांना 7 दिवसांचा अनुभव सांगितला. तांत्रिकांनी डोळे मिटून पुन्हा काही मंत्रोच्चार केले. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. ते म्हणाले, ती जखीन आता तुमच्या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे. तिने हा परिसर सोडून दिला आहे. तुम्ही आता सुरक्षित आहात. हे ऐकून आमच्या जीवात जीव आला. आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आम्ही त्यांचे आभार मानले. पण तांत्रिकांनी आम्हाला एक महत्त्वाचा इशारा दिला. दयानंद, लक्षात ठेव, त्या स्मशान रस्त्यावर तू परत कधीही जायचं नाहीस. तो रस्ता तिच्या सत्तेखाली आहे आणि तिथे ती पुन्हा तुझ्यावर हल्ला करू शकते. तुझं आयुष्य आता पूर्वपदावर येईल. पण ती घटना कधी विसरू नकोस आणि इतरांनाही त्या रस्त्याबद्दल सावध कर. त्या दिवसापासून मी त्या स्मशान रस्त्यावर कधीही गेलो नाही. मी माझ्या रिक्षाचा मार्ग बदलला. माझा अनुभव मी अनेकांना सांगितला. सुरुवातीला काही जण हसले, पण ज्यांनी माझ्या चेहऱ्यावरची भीती आणि माझ्या डोळ्यातील सत्य पाहिलं त्यांना माझ्यावर विश्वास बसला. वाशिममध्ये माझी ही कथा आता एक इशारा बनली आहे. आजही लोक त्या रस्त्यावर रात्री जायचं टाळतात आणि माझा अनुभव एक धडकी भरवणारी आठवण म्हणून सांगितला जातो. मला माहीत आहे ती जखीन निघून गेली आहे, पण त्या रात्रीचा अनुभव आणि ती भयानक बाई आजही माझ्या मनात घर करून आहे. माझ्या जीवनात त्या रात्रीचे अनेक बदल हा अविस्मरणीय आहे. मी त्या रात्रीतून बाहेर आलो, पण त्या स्मशानात रस्त्यावर माझ्या आत्म्याचा एक भाग तिथेच राहिला. रोजचं आयुष्य पुन्हा सुरू झालं, पण माझ्यासाठी काहीच पूर्वीसारखं नव्हतं. रात्री डोळे मिटले की आजही मला तो भयानक अंधार दिसतो. तो भयानक हसण्याचा आवाज ऐकू येतो आणि त्या लाल डोळ्यांची चमक माझ्या डोळ्यांसमोर येते. आजही मला ती रात्र आठवली की माझ्या अंगावर काटा येतो. त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते माझ्या आयुष्यात कधीही घडलं नव्हतं. मला याबद्दल काहीच कळलं नाही. मी अनेक लोकांना ही कथा सांगितली. काही लोक म्हणाले की तो चकवा होता जो लोकांना त्यांच्या मार्गापासून भरकटवतो. काही म्हणाले ती एखादी वाईट आत्मा असे, पण मला काहीच कळत नाही. तो फक्त चकवा नव्हता, ती फक्त दिशाभूल नव्हती, ती एक जिवंत जखीन होती. मी तुम्हा सगळ्यांना विचारू इच्छितो, ज्यांनी ही कथा ऐकली, तुमच्यापैकी कोणी याबद्दल काही सांगू शकाल का? माझ्यासोबत रिक्षात ती कोणती अमानवीय शक्ती होती? तुमच्यासोबत कधी असं काही घडलं आहे का? मला तुमच्या विचारांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊया. पहिले म्हणजे अशोक शेलार, डोंबिवली मुंबईहून. सुवर्णा लोहकरे, पनवेलहून. शिवप्रसाद डाळतुसे, नांदेडहून. अनिरुद्ध कसारे, घाटनांदूर आंबेजोगाई, जिल्हा बीडहून. मयूर साताऱ्याहून.
आशा मनोहर नांगरे, औंढा नागनाथ, नांदेड मराठवाडाहून. हनुमंत फडतरे, कोरेगाव साताऱ्याहून. अक्षय ताकतोळे, रिसोड वाशिमहून. अनिता फुके, संभाजीनगरहून. योगेश पानगे, अहिल्यानगरहून. ज्योत्स्ना मोरवाळ, यवतमाळहून. संतोष कानडे, अहिल्यानगरहून. नितीन हाताळगे, परभणीहून. अरुण सोनवणे, सातपूर, नाशिकहून. गोरख भांदुर्गे, नाशिकहून. संध्या मनोळकर, बेळगाव, कर्नाटकातून. संगीता ढोले, शिरपूर, धुळेहून. अनिरुद्ध रामभाऊ कासारे, घाटनांदूर, अंबेजोगाई, बीडहून. गोविंद केंद्रे, हडपसर, पुणेहून. गजानन पोमावार, गुगुल, चंद्रपूरहून. सुशांत गवई, पुणेहून. रूपा तारिहाळकर, बेळगावहून. विजय कांबळे, गारगोटी, कोल्हापूरहून. राजेश मोरे, कुडाळ, सिंधुदुर्गहून. पंडित गायकवाड, नाशिकहून. मिस्टर बनी, चिपळूणहून. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे विशाल पारबे, भारती वाघ, प्रचिती गावडे, विलास तुकाराम साटम, संदीप कोकिटकर आणि शेवटी सुयोग वाघोलीकर. लवकरच भेटू एका नवीन थरारक कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.